नमस्कार, मी सुनील कादरे. महाराष्ट्र 36मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकीकडे पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाईला सुरुवात झाली आहे. सर्व नगरसेवकसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपण प्रत्यक्षात भेट देतोय. 343 पैकी 122 उमेदवार या ठिकाणी रणांगणात आहेत आणि यामध्ये पाहायला गेलं तर 60 अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी आत्तापर्यंत माघार घेतलेली आहे. 122 उरलेल्या उमेदवारांसोबत आपण चर्चा करतो. आपण प्रभाग क्रमांक 1 मधील चेतन भोईर यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. विकासाचा आढावा सोबतच अनेक गोष्टी काय आहेत, नागरिकांना काय आव्हान असेल, अनेक विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. दादा, तुमच्याकडे येतो. कसं पाहता दादा, या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. थँक्यू. या ठिकाणी या निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार म्हणून तुम्ही आहात. सर्वात प्रथम एक प्रश्न विचारायचा वाटतो की या निवडणूक आयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात. बिनविरोध उमेदवार निवडून येणं आणि सोबतच नोटासारखा ऑप्शन असताना देखील या ठिकाणी दुर्लक्ष करणं, हे या सगळ्या गोष्टींकडे एक उमेदवार म्हणून तुम्ही कसं पाहता? तसं बघितलं तर निवडणुकीचा पर्याय लोकशाहीमध्ये नोटा असणे योग्य आहे. पण जेव्हा जनता सक्षम उमेदवार असतानाही नोटावर जर बटन दाबत असेल तर ती एक चुकीची गोष्ट मला असं वाटेल. जर तुम्हाला पक्षातले उमेदवार आवडत नसेल किंवा अपक्ष उमेदवार, जर आपल्याकडे असे चांगले अपक्ष उमेदवार असतील, मी तर या चॅनलनुसार सर्वांना जनतेला आव्हान करेल का ज्यांना नोटा हा ऑप्शन योग्य वाटत असेल त्यांनी एक चान्स किंवा एक संधी मला देण्याचा प्रयत्न करावा. मी त्यांचा आयुष्यभरासाठी ऋणी राहील, कारण त्यांनी दिलेली ही संधी, मी त्या संधीचा सोनं करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच दादा, आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी तळोजा नोडमध्ये कार्यरत आहात. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जोडत आहात. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, युवक असेल, सगळ्यांपर्यंत आपण वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचतात. कसं पाहता या तळोजा नोडमधील विकासाच्या बाबतीत आणि लोकांना काय आव्हान कराल? लोकांना मी एकच सांगेल का तुमच्या समोर येणारे जे काही आत्ता तुम्हाला दिसत आहेत कार्यकर्ते किंवा नेते मंडळी, आज 5 वर्ष झाली, 9 वर्ष झाली, त्यांनी तुमच्याकडे केलेली कार्य किंवा केलेले कामं तुम्ही बघताय. आजची सिच्युएशन, आपल्या पेंधर गाव, आपला जो पेंधर वसाहत आहे, तलोजा फेज 2 आहे, जर या परिसरामध्ये जर आज तलोजा नोड हा नाव लागतो, त्याच्या जागी पेंधर नोड लावणं गरजेचं होतं. आणि आमचा प्रामुख्याने हाच उद्देश असेल का जे कामं आम्ही इथे करतोय त्या अनुषंगाने येणाऱ्या टायमिंगमध्ये हा जो एरिया आहे त्याला पेंधर नोड देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. दादा, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या ठिकाणी ग्रामीण भाग वगळला तर नवीन वसाहत तयार झालेली आहे. अनेक EMIवर घरं घेऊन लोकांनी आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे प्रशासनाबरोबर. पण पाण्यासारखा मोठा प्रश्न आणि अडचण या ठिकाणी मोठी समोर येते. निवडणुकीच्या काळात मोठमोठे आश्वासन प्रत्येक उमेदवार किंवा नेते मंडळी देतात, परंतु नंतर तुम्ही असे काय बदल करून आणणार किंवा पाण्यासाठी आत्तापर्यंतचा लढ्याचा प्रवास काय असेल? बघा, हा इश्यू तर खूप मोठा आहे. इथल्या ज्या सोसायटीज आहेत किंवा ज्या वसाहत आहेत त्यांना मुबलक पाणी नाही भेटत आहे सध्या. माता भगिनी लाईनमध्ये उभ्या असतात किंवा तिथे टँकर माफिया जो आत्ता सध्या प्रकार चालू आहे किंवा त्यांचे जे खिसे भरण्याचं काम हा सरकार जो करतोय त्याला कुठेतरी आळा लागणं गरजेचं आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणी आपल्याला इथे सर्व सोसायट्यांना मिळणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील नेहमीच राहणार आहोत. आणि याच्या पुढेही जोपर्यंत या सोसायटीनं, या गावांना मुबलक पाणी नाही, जोपर्यंत नाही भेटत तोपर्यंत मी यांच्यासाठी कटिबद्ध राहील. नक्कीच दादा, पाहायला गेलं तर या ठिकाणी उमेदवारांची माघार असणं महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. 343 उमेदवारांमध्ये 122 अपक्ष म्हणून उमेदवार येणं खरं तर ही महापालिकेच्या रणांगणातली खरं तर विशेष गोष्ट. तुम्ही एक उमेदवार म्हणून कसं पाहता 122 अपक्ष उमेदवार? जर तुम्ही आत्ता बघाल, आकडा जर बघाल, 345 उमेदवार होते, त्यांचे 143, त्याच्यात 122 अपक्ष उमेदवार होते, त्याच्यातले 60-62 लोकांनी मागे घेतला. तर हा तुम्हाला कुठेतरी पक्ष कार्यावर जनतेचा विश्वास नसल्यामुळं किंवा त्यांचा काहीतरी म्हणजे कुठेतरी त्यांना असं वाटतंय की आता जर पक्षामध्ये असलेले लोक जर कार्य करत नसतील तर कुठेतरी चेंज ओव्हर त्यांना हवं आहे, कुठेतरी काहीतरी जागा चेंज करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी हे एवढे अपक्ष उमेदवार आज तुम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळतात. आणि तसं बघितलं तर अपक्ष उमेदवार हा कोणाच्या राजकारणी म्हणजे पक्ष कार्यकर्ता किंवा पक्ष
श्रेष्ठी असतात त्यांच्यासाठी कार्य न करतात तो जनतेसाठी कार्य करत असतो आणि ते लायबल असतात फक्त जनतेच्या प्रश्नांसाठी. तर मला खूप अभिमान आहे की मी आज जनतेसाठी इथे उभा आहे, जनतेसाठी प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी आज इथे उभा आहे. आणि मला अभिमान आहे का माझी जनता माझ्या बरोबर आहे, त्यांच्या बरोबरीने मी नेहमीच कार्य करत आलेलो आहे. आणि मला खूप विश्वास आहे का या वेळेला जनता मला संधी देणार, ते माझ्या पाठीशी उभे राहणार आणि त्यांच्या या सपोर्टमुळे आज कुठेतरी लोकशाहीमध्ये अपक्ष उमेदवाराला एक ती संधी, नवीन संधी मिळणार. नक्कीच पाहायला गेलं तर दादा तुम्ही आमदारकीच्या या मागच्या निवडणुकीच्या रणांगणात देखील उतरला होतात. आत्ता देखील तुम्ही रणांगणात उतरलेला आहात. विकासाचा गेल्या अनेक वर्षापासून आपण वेगवेगळे कार्यक्रम करतात. आणखीन काय भविष्यात नवीन वेगवेगळे कामं या सगळे नेते मंडळी या निवडणुकीच्या आगामी काळावर आश्वासन देतात की आम्ही निवडून आल्यावर किमान आम्ही हे 3 तरी कामं करू. असे कोणते प्रामुख्याने 3 कामं असतील जे तुम्ही विकासाच्या जोरावर आणि मतदार राजाला या आव्हान कराल? मी या गोष्टीवर सांगेल तुम्हाला की मी हे सर्व इलेक्शन संपल्यानंतर मी 2च गोष्टींवर काम करतो, एज्युकेशन आणि हेल्थ. एज्युकेशनसाठी मी आत्ता बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर टायअप करतो. तसंच रोजगारासाठी मला प्रामुख्याने काम करायचं आहे. TMA सारखी आपली जी तलोजा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे यांच्याबरोबर टायअप करून आपल्या इथल्या लोकल जे 14-15 गावं आहेत त्याच्यातले असे नाही आहे का सुशिक्षित नाही आहेत लोक आपल्याकडे. भरपूर लोकंसुद्धा, मुलंसुद्धा आपल्याकडे सुशिक्षित आहेत ज्यांना कुठली तरी दिशा दाखवण्याचा काम जो माझ्यासारख्या व्यक्तीने तसं बघितलं तर मी एका कंपनीमध्ये HR हेड आहे. तर मला त्या गोष्टी माहिती आहेत आज की आपल्या मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये काय कमी आहे किंवा त्यांचं एज्युकेशन तर आहे पण त्यांना दिशा दाखवणारा कोणीच नाही. तर त्या याच्याने मी प्रयत्न करेल का आपल्याकडे रोजगाराची संधी किंवा रोजगार मेळावा आयोजन करण्याचा हे करेल. आणि तुम्ही तर बघताय का मी गेल्या काही वर्षापासून काम करतोय महिला सक्षमीकरणासाठी. तर त्यांच्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टींचे टायअप केलेले आहेत मी. हेल्थ वाईज बरेचसे हॉस्पिटल वगैरे टायअप केलेले आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला हे इलेक्शन आत्ता कंप्लीट झाल्यानंतर येणाऱ्या टायमिंगमध्ये आपण असे बरेचसे कामं आहेत जे आपल्याला करायचे आहेत. दादा या ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्य प्रश्न एक उभा राहतो. निवडणूक आयोगाने महिलांना देखील 50% सवलतीचा एक पर्याय दिला होता. त्यात महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये विविध ठिकाणी ज्या उमेदवारांना संधी नव्हती तिथे महिलांना उभं करण्यात आले आणि ते रणांगणाचं एक स्वरूप बदललेलं आहे. कसं पाहता? तसं बघितलं तर ती खरोखर काळाची गरज आहे. आता महिला कुठल्याच गोष्टीत मागे नाही आहेत आणि त्यांनी ही जी गोष्ट आत्ता त्याचा तुम्ही बघाल तर पुरेसा फायदा पक्ष कार्यकर्ते किंवा त्या लोकांना झाला. अपक्ष बोलून अशा महिला तुम्हाला कमी दिसतील. तेही दिसल्या तर तुम्हाला एक सपोर्ट चेनसाठी आणि तुम्ही आत्ता बघतायत का या वर्षापासून अपक्ष उमेदवारसुद्धा खूप या रणांगणात उतरलेले आहेत. तर ती खूपच चांगली गोष्ट आहे का महिला सक्षमी करण्यासाठी आपल्याला ती गरजही होती आणि त्या लेवलला प्रशासनही त्याच्याकडे लक्ष देतोय. आणि मी या गोष्टीवरनं असं आव्हान करेल की माझ्याबरोबरसुद्धा पहिल्यापासून महिलांचा जमावडा नेहमीच असतो. तर मी सुद्धा नेक्स्ट जे आपली टर्म असेल तेव्हा मी माझ्याकडनं जेवढ्या महिला त्या लेवलला उतरायचा माझा प्रयत्न असेल का मीही त्यांना समोर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. सर एकंदरीत पाहायला गेलं तर कसं पाहता या ठिकाणी सर्व प्रभागांमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हे पाहायला मिळतंय. या प्रभागामध्ये देखील तसं चित्र पाहायला मिळेल का? कारण की अनेक विविध रणांगणात विविध उमेदवार उतरल्याने चित्र बदलण्याने दिसतंय. काय पाहता? पक्षीय राजकारणात नेहमीच तुम्हाला दिसेल का धनशक्तीचा जास्त यूज केला जातो. आणि तुम्ही तसं बघाल तर माझ्याकडे धनशक्ती कमीही असेल पण माझ्याकडे जे काही आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा किंवा माझं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि माझ्याकडे पैसा जरी नसेल माझ्याकडे लोकांचा प्रेम, लोकांचा विश्वास आणि त्यांच्यासाठी केलेलं काम ही माझी पोच पावते. त्याच्यामुळे मला तेवढा इफेक्ट नाही जाणवत आहे. पण नेहमीच तुम्ही बघाल का पक्ष राजकारणामध्ये धनशक्ती नेहमीच जोडलेली असते. पण या इलेक्शनमध्ये मला नाही वाटत आहे का लोक धनशक्तीपेक्षा जो जनशक्तीचा जो विजय आहे तो होणार, नक्कीच होणार. एकदा
एकदा आव्हान करा जनतेला. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये नंबर आपला 5 आहे, चेतन नागेश भोईर, कब्बशी ही आपली निशाणी आहे. त्याच्या समोरचं 5 नंबरचं बटन दाबून आपल्याला भरघोस मतांनी विजयी करा. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत ॲडव्होकेट चेतन भोईर सर होते. प्रभाग क्रमांक 1 मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पेंदरच्या लगत असलेला विभाग नेमका मतदार राजा कोणाला निवडून देणार आहे, खरं तर हे काही कालांतराने समजणार आहे. वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.